विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानपीठ अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म तसेच ऑफलाईन बॅचेस मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत आहे। ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, बरेच विद्यार्थी विचारत होते सर नवोदयचे फॉर्म कधी निघणार, सर नवोदयचे फॉर्म कधी निघणार, आणि शेवटी ती तारीख आलेली आहे। नवोदय विद्यालय 2026 आणि 27 साठी फॉर्मची सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख असणार आहे 31 जुलै। त्याचप्रमाणे या वर्षी परीक्षा असणार आहे 28 नोव्हेंबर 2026 या तारखेला। आता या वर्षी परीक्षेमध्ये झालेले बदल, नवीन आलेला अभ्यासक्रम, एक्झॅक्टली नवोदय विद्यालयाने कुठले कुठले चेंजेस केले, काय काय चेंजेस केले, या पूर्वीचा पॅटर्न कसा होता आणि आताचा पॅटर्न कसा होता, सविस्तर आपण त्याबद्दल समजून घेऊया। पूर्वीच्या पॅटर्न मध्ये तुम्हाला फक्त 3 सब्जेक्ट देण्यात आलेले होते। जो फर्स्ट वन सब्जेक्ट होता मेंटल एबिलिटी, देन सेकंड होता मॅथ आणि थर्ड दिलेला होता लँग्वेज। आता एक सब्जेक्ट इथे आणखी ऍड करण्यात आलेला आहे ज्याचं नाव आहे EVS मीन्स एन्व्हायरमेंटल स्टडी। तर आपण बघूया की आपण डिटेल मध्ये पेपर पॅटर्न कसा असणार आहे ते एकदा बघून घेऊया। फॅक्ट्स फ्रॉम मेंटल एबिलिटी, मेंटल एबिलिटीचे तुम्हाला 20 क्वेश्चन्स असणार आहे आणि मार्क्स असणार आहे 25। देन सेकंड सब्जेक्ट असणार आहे एन्व्हायरमेंटल स्टडी, याचे सुद्धा 20 क्वेश्चन्स असणार आहे, मार्क्स असणार आहे 25। देन थर्ड जे दिलेले आहे मॅथ, याचे 20 क्वेश्चन्स असणार आहे ज्याचे मार्क्स असणार आहे 25। फोर्थ दिलेले लँग्वेज, याचे 20 क्वेश्चन्स असणार आहे आणि मार्क्स असणार आहे 25। टोटल क्वेश्चन जर कदाचित विचार केला तर 80 क्वेश्चन्स आहे आणि 100 मार्क्स साठी। तर चेंजेस काय झालाय, आपला पूर्वीचं जे लँग्वेज होती ती लँग्वेज ऍज इट इज पेपर मध्ये जशीच्या तशी देण्यात आलेली आहे। मॅथ जे होतं मॅथ सुद्धा ऍज इट इज जसेच्या तसे देण्यात आलेलं आहे, परंतु जो सब्जेक्ट आपल्याला मेंटल एबिलिटी देण्यात आलेला होता त्या मेंटल एबिलिटी मध्ये 2 ठिकाणी डिवायडेशन करण्यात आलेले आहे। मीन्स फर्स्ट 20 क्वेश्चन्स तुम्हाला मेंटल एबिलिटीवर येणार आहे आणि नंतरचे येणारे 20 क्वेश्चन जे की एन्व्हायरमेंटल स्टडीवर येणार आहे। आता सविस्तर पेपर पॅटर्न आपण समजून घेतला। आता बघूया की एक्झॅक्टली सर मेंटल एबिलिटी मध्ये कुठले कुठले चॅप्टर असणार आहे। तर कंप्लीट द फिगर गिवन, इनकम्प्लीट फिगर याला 4 मार्क्स असणार आहे। देन सेकंड दिलेले आहे स्टडी ऑफ पॅटर्न इन सिरीज, याला सुद्धा 4 मार्क असणार आहे। कंप्लीट द गिवन अनालॉजिस याला 4 मार्क असणार आहे। मिरर इमेज आणि वॉटर इमेज याला 4 मार्क असणार आहे आणि एम्बेडेड फिगर याला असणार आहे 4 मार्क। जर कदाचित आपल्याला असं वाटत असेल सब्जेक्ट आपल्याला ऍड करण्यात आलेला आहे एन्व्हायरमेंटल स्टडी, सर याचा सिलेबस कसा असणार आहे, याच्यामध्ये कुठले चॅप्टर्स असणार आहे। देन फर्स्ट बघायचं झालं तर सायंटिफिक एन्व्हायरमेंट, देन सेकंड ह्युमन बॉडी, देन डेली लाईफ इन सायन्स आणि फोर्थ दिलेलं आहे सोशल एन्व्हायरमेंट। याच्या इंटरनल कंटेंट जर कदाचित तुम्हाला हवा असेल आणि नवोदय विद्यालयाबद्दल सविस्तर अशी माहिती पाहिजे असेल तर आजच पेजला फॉलो करायचंय आणि सबस्क्राईब करायचंय। ज्ञानपीठ अकॅडमी, छत्रपती संभाजी।